वैनगंगा नळगंगा प्रकल्पाच्या कामाला गती. 4 लाख हेक्टर जमिनीस सिंचनाचा लाभ होणार. अंदाजे 28,000 हेक्टर जमीन संपादित होणार. रेडी रेकनरच्या 5 पट भाव शेतकऱ्यांच्या जमिनीला मिळणार. बहुचर्चित व गेल्या अनेक वर्षापासून प्रतीक्षित वैनगंगा नळगंगा प्रकल्पाच्या कामाला आता गती आलेली आहे. प्रकल्पाचे सर्वेक्षण नुकतेच पूर्ण झाले असून लवकरच कामाला सुरुवात होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. नळगंगा वैनगंगा हा प्रकल्प भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द धरण ते बुलढाणा जिल्ह्यातील नळगंगा धरण या दरम्यान होणार असून त्याची लांबी 400 किलोमीटर आहे. या 400 किलोमीटरच्या अंतरामध्ये 32 नवीन धरण बांधण्यात येणार आहे. या मार्गामध्ये येणाऱ्या काही सिंचन प्रकल्पाची उंची वाढवून या प्रकल्पाला जोडण्यात येणार आहे. नलिका वितरण प्रणाली PDN द्वारेच शेतजमिनीला पाणी देण्यात येणार आहे. त्यामुळे भंडारा ते बुलढाणा दरम्यानचे शेतकरी सुखलाम सुजलाम होणार आहे. प्रकल्पासाठी अंदाजे 28,000 हेक्टर जमीन आवश्यक आहे. शेतकऱ्यांना संपादित जमिनीकरिता रेडी रेकनरच्या 5 पट मोबदला मिळणार आहे. या प्रकल्पाचे एकूण 3 टप्पे असून गोसीखुर्द ते लोवर वर्धा या पहिल्या टप्प्यापासून सर्वप्रथम कामे सुरू होणार आहे. फेब्रुवारी 2025 पासून प्रकल्पाच्या सर्वेक्षणाला सुरुवात झाली व सर्वेक्षण पूर्ण झाल्याचे जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता वीरा चौधरी यांनी सांगितले. प्रकल्पाचा दुसरा टप्पा लोवर वर्धा ते काटेपूर्णा आणि तिसरा टप्पा काटेपूर्णा ते नळगंगा अशा 3 टप्प्यांमध्ये या प्रकल्पाचे काम होणार आहे. ज्याप्रमाणे समृद्धी महामार्ग अतिवेगाने पूर्ण करण्यात आला त्याच धर्तीवर हा प्रकल्प सुद्धा लवकरात लवकर पूर्ण करण्याचा मानस जलसंपदा विभागाचा आहे. या प्रकल्पामध्ये अनेक अडचणी येतील, शेतकऱ्यांच्या अडीअडचणी येतील. त्यातून सकारात्मक मार्ग काढून हा प्रकल्प कसा पुढे नेता येईल याची संपूर्ण तयारी जलसंपदा विभागाने केली आहे. या प्रकल्पामुळे सुमारे 4 लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. प्रकल्पाच्या माध्यमातून दूरपर्यंत पाणी नेण्यासाठी नलिका वितरण प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या बांधावर पाणी पोहोचणार आहे. या प्रकल्पाची एकूण किंमत 98,000 कोटी रुपये आहे. या प्रकल्पामध्ये अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर चांदोर रेल्वे, मुर्शी वरुड व दर्यापूर तालुक्यातील शेतजमीन प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात समाविष्ट आहे. तसेच अमरावतीच्या औद्योगिक विकासासाठी पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. अमरावती जिल्ह्यात एकूण 8 नवीन धरणे बांधण्याचे प्रस्तावित आहे.